नमस्कार. ओम हा मंत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानदेव महाराज या ओमला मंत्रांचा राजा असं म्हणतात. योग साधनेमध्ये सुद्धा ओमच्या साधनेला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि ऋग्वेद, यजुर्वेद, उपनिषद आणि गीता यामध्ये सुद्धा ओमचा उल्लेख आलेला आहे. आणि मांडुक्योपनिषद हे तर या ओमच्या महिम्यालाच समर्पित आहे. ओम हा केवळ उच्चार नाही, तर तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नाद आहे. प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला आणि ध्यानधारणेमध्ये हा ओम उच्चारला जातो. ओमचा उच्चार केल्यानं मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. म्हणून ओमला सर्व मंत्रांचा आधार आणि आत्म्याचा नाद मानलं जातं. अशाच उपयुक्त माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.